सरकारी बाबूंच्या काही चुकांमुळे त्याचे किती दीर्घकाळ परिणाम होतात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। ओबीसी मधील महाराष्ट्रातील 27 जातींचा केंद्र सरकारच्या आरक्षणामध्ये अत्यंत छोट्या छोट्या क्षुल्लक चुकांमुळे आरक्षण त्या जातींना मिळत नसल्याचा वास्तव एबीपी माझाने समोर आणलं। माझ्यासोबत काही तरुण आहेत, त्यांच्या जीवनावर या संपूर्ण प्रकरणाचे किती भयंकर परिणाम पडले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। मला सांग, काय तुझ्या आयुष्यामध्ये या सर्टिफिकेट जात प्रमाणपत्राच्या अडचणीमुळे परिणाम झाले? मी तसं तर SBI POची प्रिपरेशन करत होतो आणि 2022मध्ये मी फर्स्ट अटेम्प्ट दिली। म्हणजे मला ओपनमध्ये फॉर्म भरावा लागला माझं, कारण का सेंट्रल गव्हर्नमेंटचं ते कॉम्यामुळे भोयर आणि पवारमधलं त्याच्यामुळे मला सेंट्रल गव्हर्नमेंट कास्ट नव्हती मिळत, त्याच्यामुळे मला ओपनमधून द्यावं लागली एक्झाम। त्याच्यानंतर मी 3 मार्कने कटलो 2022मध्ये। त्याच्यानंतर 23-24ला मी म्हणजे अटेम्प्ट पास झालो, थर्ड अटेम्प्टमध्ये मी क्लिअर झालो। आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की ओपनमध्ये आणि OBCमध्ये जर माझं 3 मार्कचा फरक होता, जर माझं 2022मध्ये सिलेक्शन होऊ शकलं ओपनमध्ये आणि OBCमध्ये। माझं जर OBCमध्ये तेव्हा जर समजा मी जर फॉर्म भरले असता तेव्हा मला कसं 3 मार्कनी मी म्हणजे तेव्हा पासआउट झाले असतो। म्हणजे 2022ला तुझ्याकडे केंद्र सरकारचा OBCचा जात प्रमाणपत्र राहिला असता तर तू पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होऊ? फर्स्ट अटेम्प्टमध्येच मी पास झाले असतो। त्याच्यानंतर माझी नोकरी पण 2022मध्येच मी म्हणजे रुजू झाले असतो माझ्या जॉबवर। पण त्याच्यामुळे माझे 2-3 वर्ष असे वाया गेले। असं प्रत्येक तरुण आहे असा की त्यांचं म्हणजे असं भरपूर सारे काही मुलं तर असे आहे की त्यांना म्हणजे डिप्रेशनमध्ये येऊन ते लोक आपलं म्हणजे जॉबचं जे त्यांचं वळण आहे शिक्षणाचं ते सर्व सोडून देत आहे। म्हणजे जे प्रिपरेशन करत आहे त्यांना आता ओपनमध्येच आखरी हे करावं लागत आहे, 4-5 मार्क्स कुठे, त्याच्यामुळे ते सगळं आपलं म्हणजे जे सर्व सोडून देत आहे। तुझ्याबद्दल काय अडचण झाली? जेव्हा मी PGला ॲडमिशन केली होती MBAला, माझ्याकडे क्रिमिलेअर नव्हती, तर माझी ॲडमिशन ओपनमध्ये गेलेली होती। जर माझ्याकडे क्रिमिलेअर जर राहिली असती तर मला 50% स्कॉलरशिप मिळाली असती आणि मला फुल फीज न लागता मला हाफ फीज लागली असती, कारण की मी त्यातून निघालो म्हणून। आणि असे अनेक विद्यार्थी आहे समाजाचे की त्यांना क्रिमिलेअर नसून त्यांना फुल फीज पे करावं लागत आहे। पोस्ट ग्रॅज्युएशन करताना जे शिष्यवृत्तीचा लाभ मिळायला पाहिजे होता तो मिळाला, त्यापासून मी वंचित राहिलो स्कॉलरशिपपासून। तुझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती होती म्हणून तू शिकू शकला, अनेक विद्यार्थी सोडून देतात। बिलकुल, कारण की आमच्या समाजामध्ये असे जे मिडल क्लास स्टुडंट आहे त्यांना पण हा इशू जो आहे तो फेस करावा लागला आहे। आणि ज्यांची इच्छा आहे जे PG करायची, शिकण्याची, चांगलं एक एज्युकेशन घ्यायची, असे गरीब विद्यार्थी आहे ते या शिक्षणापासून ते वंचित राहिलेले आहे। तुम्ही गोवारी समाजाच्या तरुणांसाठी काम करता, काय अडचण गोवारी समाजाच्या तरुणांना खास करून नोकरी विषयक आणि शैक्षणिक अडचणी येत आहे? विशेष म्हणजे तरुणांना कसं असतं की कुठल्याही एक्झाम्स जेव्हा आपण अप्लाय करत असतो तर प्रत्येक कॅटेगरी OBC आणि जनरल प्रत्येकाचा जो फीस वर्ग असतो हा वेगळा असतो। तर त्यामध्ये कसं आहे की जसं गोवारी समाज हा STमध्ये आहे, परंतु तो गोंड गोवारी म्हणून त्याची एंट्री झालेली आहे फक्त ते कॉमाच्या चुकीमुळे। तर त्यात कसं झालं आहे की जो व्यक्ती प्रवर्गातनं त्याला जर कॉम्पीट करायचं आहे कुठल्या एक्झाम्समध्ये तो न करता त्याला म्हणजे अनपेक्षित त्याला जनरलमधनं कॉम्पीट करावं लागतं। त्याच्यामुळे काय होतं की एक तर त्याला फीस पण द्यावी लागते आणि मुळात जास्तीत जास्त संख्या ही आपल्यामध्ये गरीब असल्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही। मग त्या परिणामी ते लोक एक तर ब्रेक घेऊन घेतात किंवा त्यांना म्हणजे कॉम्पिटच करता येत नाही। आयुष्याशी कुठेतरी समझोता करावा लागतो त्यांना। बरोबर। तुझ्या आयुष्यामध्ये काय अडचण झाली, तुला केंद्राचा जात प्रमाणपत्र मिळू शकला नाही म्हणून? विषय असा आहे, मी येतो एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आणि त्यावेळी स्थिती अशी असते की जर आपल्याला एखादे उच्च शिक्षण घ्यायचं आहे किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर इथपासून सुरुवात करावी लागते की त्या फॉर्मची एक्झामची फीस किती आहे, इथून तो व्यक्ती विचार करतो। आणि त्यानंतर जर तो पासआउटही झाला आणि त्यानंतर पुढे थोडासा वाढलाही आणि जेव्हा डॉक्युमेंट सबमिशनचा विषय येतो तेव्हा डॉक्युमेंट्स लागतात आणि अशावेळी कास्ट सर्टिफिकेटचा विषय जेव्हा येतो तेव्हा मग कळतं की अरे आपण ते याच्यामध्ये OBCमध्ये येतच नाही, आपण तो ओपनमध्ये आपल्याला हे करावं लागेल। आणि त्यावेळी मग जेव्हा त्यांना साईडलाईन केलं जातं तो त्रास असतो साहेब, तो त्रास सहज शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही आहे। 10वी-12वीमध्ये किती गुण होते? खूप चांगले मार्क्स होते, पण त्यामध्येही वैशिष्ट्य असं आहे की आता या सगळ्या प्रकरणामध्ये एकंदरीत आज मी प्रायव्हेट जॉबमध्ये आहे, कदाचित जर मी त्याच्यामध्ये मला तिथे असं मी चांगल्या जागी असतो आणि हीच परिस्थिती पुढे चालून माझ्या मुलांची येऊ शकते। कारण की आता माझ्या मुलांची कंडिशन अशी आहे की आज मुलं जर हुशार आहेत पण उद्या माझ्याजवळ पैसा नाही आहे आणि जर मला ओपनमधनं कम्पीट करायचं आहे तर माझ्या मुलांकडे मी काय अपेक्षेने बघावं आणि त्यांनी माझ्याकडे काय अपेक्षेने बघावं। 10वी-12वीत चांगले मार्क घेतल्यानंतर जो शिक्षण स्वतःसाठी स्वप्न पाहिला होता तो शिक्षण घेऊ शकला का? नाही घेऊ शकलो। मग मला ज्या कोर्सची फीस कमी आहे त्या कारण पैसे भरावं लागलं। कसं असतं की जेव्हा आपण पैशांचा व्यवहार येतो तेव्हा पैशाचं सोंग घेता येत नाही साहेब, सगळे सोंग घेता येतात।
पण हा प्रकार जेव्हा येतो तेव्हा कुठे ना कुठे माणसाला वाटतं की जरा आता जाऊ द्या, जे सोयीस्करित्या होऊ शकतं ते आपण करावं, कारण की पोट पाण्यासाठी जीवन जगण्यासाठी हे सगळं करावं तर लागलं. आणि हा प्रकार आहे. आणि एक तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की काल मी ABP माझाची बातमी पाहिली म्हणून मी आपला संपर्क केला, पण त्यामध्ये एक वैशिष्ट्य होतं. माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे असू द्या, शिरसाट साहेब असू द्या किंवा आठवले साहेब असू द्या, यांनी काल एक आपल्या बाईट्समध्ये म्हटलं की आम्ही म्हणे हा प्रकार आमच्या आत्ता लक्षात आला, आम्ही आता याच्यावर विचार करू, आम्ही याच्यावर आता पत्रव्यवहार करू. साहेब, आमच्या समाजाचे प्रतिनिधी मंडळ यांच्याकडे गेल्या कित्येक वर्षापासून 4-4, 5-5 वेळा जाऊन यांच्या ऑफिसेसमध्ये बसून यांच्याकडे रिक्वेस्ट करून, या रिक्वेस्ट मोडमध्ये यांना सांगून की साहेब आमच्या समाजाचा असा असा प्रॉब्लेम आहे, या सगळ्या गोष्टी आपण प्लीज सांभाळाव्या. याच्यासाठी करता त्यांना म्हणजे मायबाप सरकार आमच्यासाठी किती कशा पद्धतीनं कव्हरअप करत आहे आणि कशा पद्धतीनं आम्हाला वाऱ्यावर सोडलं याचं एक चिन्ह आहे. किती सिरियस आहे याच्यासोबत विचार करा ना. आमची एक पिढी, 2 पिढ्या आमच्या निघून गेल्या आहेत, 2 पिढ्यानंतर आता आम्हाला नोकऱ्या लागू शकत नाही, पण आमच्या मुलांचं काय? हा आपल्यासोबत काही पालकही आहेत. मला सांगा, एक पालक म्हणून तुम्हाला किती त्रास झाला तुमच्या मुलाचं शिक्षण जो आहे तो त्याच्या स्वप्नाप्रमाणे आणि त्याची जो एक कॅपेबिलिटी होती त्याप्रमाणे त्याला मिळावं म्हणून? आता माझं स्वतःचं जे शिक्षण आहे ते महाराष्ट्र राज्यात झालं, तर आम्ही जसं आमच्या पवार जी आम्ही कास्ट लिहायचो, तर महाराष्ट्राच्या म्हणजे स्टेटच्या ज्या लिस्टमध्ये पवार हे नाव असल्यामुळे आम्हाला ते सर्टिफिकेट मिळून जायचं आणि आम्ही कुठल्या सेंट्रलच्या इन्स्टिट्यूटमध्ये एज्युकेशन करता कधी गेलो नाही, त्याच्यामुळे आम्हाला तो त्रास झाला नाही. पण 2016मध्ये माय सन वॉज प्रिपेरिंग फॉर IIT अँड त्यावेळेला जेव्हा मी सर्टिफिकेट काढायला गेलो तेव्हा सेंट्रलच्या लिस्टमध्ये पवार नावच नाही हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, तर माझ्या पायाखालची तर जमीनच निघून गेली. कारण की मला लक्षात आलं की होऊ शकतं की त्या सर्टिफिकेट नसल्यामुळे त्याचा जो भुगतान आहे तो माझ्या मुलाला हे करायला लागेल. आय रॅन फ्रॉम पिलर टू पोस्ट की याचं काय समाधान होईल. पण खूप वी स्टार्टेड डिगिंग आउट की व्हॉट इज द इश्यू. कारण की व्हॉट एव्हर लिस्ट आय वॉज कॅरिंग, आमच्या समाजाच्या मंडळांकडे जी लिस्ट होती 1997 पूर्वीची जी लिस्ट होती त्या लिस्टमध्ये पवार नाव होतं. पण वेन आय स्टार्टेड डिगिंग की इश्यू कुठे झाला आहे, तर ह्या जसं तुम्ही म्हणताय की बाबा कारकुनांच्या यांच्या चुकीमुळे जो हे होतो आहे, तो कॉमा जो आहे भोयर आणि पवारमधला जो कॉमा काढून दिल्यामुळे ते सर्टिफिकेट जे आहे आम्हाला पवारचं सेंट्रलचं सर्टिफिकेट मिळत नाही. आणि त्याच्यानंतर मला ज्या पालकांचे जेवढे फोन आले की दे न्यू, म्हणजे लोकांनी सांगितलं असेल की यांच्यावरही हा प्रसंग आला होता, तर ज्या पालकांचा मला फोन आला, ज्या विद्यार्थ्यांचा मला फोन आला, सो मला एक ते जाणवलं की या सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे जे मुलं इलिजिबल आहेत, जे दे कॅन टेक ॲडमिशन इन IITs, NITs, IIMs अँड अदर सेंट्रल इन्स्टिट्यूशन्स, पण हे सर्टिफिकेट सेंट्रलचं सर्टिफिकेट मिळत नसल्यामुळे ते त्यांना त्याच्यातनं ते वंचित आहे त्या एज्युकेशनपासनं. तर हा खूप मोठा नुकसान जे आहे मुलांचं होत आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व 27 ज्या OBCच्या जाती आहे ज्यांच्यावर केंद्राच्या यादी संदर्भातली एक अडचण निर्माण झालेली, त्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहेत. मात्र प्रत्येकाला आपापल्या करिअरमध्ये काहीतरी समझोते करावे लागलेले आहे, करिअर सोडावा लागला आहे, किंबहुना काही वर्ष तरी त्यांचे वाया गेलेले आहे. त्यामुळे निश्चितच जे महाराष्ट्राचे जे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी या 2 कोटी लोकसंख्या सांगितली जात आहे या सर्व 27 जातींची, या 2 कोटी लोकांच्या या अडचणीकडे त्यांनी लक्ष घालावं. आणि जसं सांगितलं जात आहे की क्षुल्लक चुका आहे, तर क्षुल्लक चुका थोड्याशा प्रयत्नांनी निश्चितच दूर व्हायला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी जर प्रयत्न केलं, सरकारने जर प्रयत्न केलं, तर नक्कीच 2 कोटी लोकांच्या जीवनामध्ये त्यांची अडचण दूर होऊन त्यांना एक संधी जी योग्य त्यांना संविधानाने दिलेली आहे ती मिळू शकते. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.